कर्जाची रक्कम चुकवू शकत नाही आणि इन्शुरन्सचे पैसे मिळावे म्हणून जालन्यातल्या एका व्यक्तीनं स्वतःच्या जवळच्या मित्राचा खून केला आणि स्वतःचा खून झाल्याचा बनाव रचला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे जालन्यात ही घटना उघडकीस आली। त्याचं झालं असं की 31 मे रोजी जाफराबाद चिखली मार्गावर एका ऑल्टो कारचा अपघात झाला आणि त्या अपघातात एक व्यक्ती जळून मृत झाल्याची माहिती पोलिसांना 112 या नंबरवर मिळाली। पोलीस घटनास्थळी गेले आणि हा प्रकार अपघाती वाटल्यामुळे त्याची तशीच अकस्मात मृत्यूची नोंद सुद्धा केली। सुरुवातीला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा जळालेला मृतदेह नितीन प्रभाकर गवळी या व्यक्तीचा असल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी तशीच नोंद करत पुढच्या तपासाला सुरुवात केली। पण जसजसा तपास पुढे सरकत होता तसतसं नवीनच माहिती पोलिसांना कळत गेली आणि त्यातून पुढे आलं हे मैत्रीवर कलंक ठरणारं कट कारस्थान। नितीन प्रभाकर गवळी हा आर्थिक अडचणीत सापडला होता। तो कर्जबाजारी झाला होता, त्याला पैशाची गरज होती आणि त्याला नाशिकमधल्या महिलेच्या त्रासापासून स्वतःची सुटकाई करायची होती आणि या सगळ्यासाठी त्याला इन्शुरन्सची रक्कम हवी होती आणि म्हणून त्याने स्वतःच्या हत्येचा बनाव रचला। पण या बनावात त्याने त्याच्याच मित्राचा खून करून त्याला नितीन गवळी भासवायचं ठरवलं। या प्लॅनमध्ये त्याने अमित फुलारे आणि आकाश गवळी या दोघांचीही मदत घेतली आणि या तिघांनी मिळून संदीप चौहान या त्यांच्या मित्राचा गळा दाबून निर्घृण खून केला। त्यानंतर या तिघांनीही संदीपचा मृतदेह गाडीत ठेवला आणि त्या गाडीला आग लावली, कारण गाडीतला मृतदेह नितीनचाच आहे असा लोकांचा समज होईल म्हणून। पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणीची प्रक्रियाही सुरू केली आहे। पण या तपासादरम्यान त्यांनी या प्रकरणातले 2 मुख्य आरोपींना अटक केलेली आहे। सध्या नितीन गवळी पसार असून त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक काम करते। याचे धागेदोरे पोलीस तपासांती उलगडतीलच, पण ही घटना म्हणजे आजकाल स्वतःच्याच मित्रावर विश्वास ठेवणे तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं, किती टोक गाठलं जाऊ शकतं हेच दाखवतं। या घटनेचे पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच, पण तूर्तास इथेच थांबूया।